नमस्कार. मी असं ठरवलं आहे की शॉर्ट व्हिडिओमध्ये गाणं लावायच्याऐवजी मी व्हॉईस ओव्हर करते. मला कमेंटसुद्धा मागे आल्या होत्या की तू व्हॉईस ओव्हर करत जा, गाण्यापेक्षा बोललेलं आम्हाला जास्त आवडतं. तर म्हटलं चला बघूया आपण हे पण ट्राय करून. मला बऱ्याचदा विचारलं जातं की बाळाला सांभाळून तू घर कसं एवढं स्वच्छ ठेवतेस, एवढं सगळं कसं जेवण बनवतेस, व्हिडिओ कसे करते, तुला एवढा वेळ कसा मिळतो, मेड ठेवली आहे का? हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार होते, पण ब्लॉग करायला मला काही वेळच मिळत नाही. तर म्हटलं चला मिनी ब्लॉगमधून मी तुम्हाला हे सांगेल. तर तुम्हाला आवडेल का मला नक्की सांगा. आणि मी कितपत व्हॉईस ओव्हर करू शकेन मलाही माहिती नाही, पण प्रयत्न नक्की करेल. आज शुक्रवार आहे. आमच्याकडे शनिवारी बहुतेक वेळा इडली, डोसा, अप्पे किंवा असे साऊथ इंडियन पदार्थच बनवले जातात. म्हणून मी उद्यासाठी इडलीचं पीठ भिजवत आहे. तर म्हटलं तुम्हालाही मी दाखवावं इडलीचं पीठ कसं मी बनवते, कसं तयार करते आणि ते छान फर्मेंट कसं करते. इडलीचं पीठ बनवण्यासाठी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चम्मच मेथीदाणे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर हे सर्व 5 ते 6 तास भिजत ठेवलं. यानंतर हे मिश्रण बारीक वाटून घेतलं. त्याच्यासोबत एक वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते, तेही वाटून मिश्रण एकत्र केलं. इडलीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी नेहमी मोठं भांडं घ्यावं, जेणेकरून पीठ फुगल्यावर बाहेर सांडणार नाही. हे पीठ 10 ते 12 तासासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे. छान फुगलेलं पीठ तयार होतं आणि त्यापासून मग अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार एकदम सॉफ्ट इडल्या बनतात.